ओम शांती. आजची तारीख आहे 18 मार्च 2026. आज बाबा म्हणतात, गोड गोड सेवाधारी मुलांनो, असे कोणतेही काम करायचे नाही की ज्याच्यामुळे सेवेमध्ये कोणतेही विघ्न पडेल. प्रश्न आहे, संगम युगावर तुम्हा मुलांना बिलकुल ॲक्युरेट म्हणजे अगदी बिनचूक बनायचे आहे. अगदी ॲक्युरेट कोण बनू शकतात? उत्तरमध्ये पहिला पॉइंट आहे, जे सच्च्या बाबांसोबत नेहमी सच्चे राहतात. आत एक बाहेर दुसरे असे असू नये. दुसरा, शिवबाबांव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टींमध्ये जात नाहीत. तिसरा, प्रत्येक पाऊल श्रीमतानुसार चालतात, कोणतीही चूक करत नाहीत. तेच ॲक्युरेट म्हणजे बिनचूक बनतात. आजचं गीत आहे, बचपन के दिन भुला न देना, आज हसे कल रुला न देना. ओम शांती. गोड गोड रुहानी मुलांनी गाण्याचे 2 शब्द ऐकले. हा तर निश्चय करता की बेहदचे बाबा आता बेहद सुखाचा वारसा देत आहेत. आपण अशा बाबांची मुले येऊन बनलो आहोत, तर बाबांच्या श्रीमतावर देखील चालायचे आहे. नाहीतर काय होईल? आता हसत आहात, म्हणतात की आम्ही महाराजा महाराणी बनणार, आणि जर हात सोडलात तर मग जाऊन साधारण प्रजा बनाल. स्वर्गामध्ये तर जरूर याल. असे देखील नाही की सगळेच स्वर्गामध्ये येणार आहेत. जे सतयुग त्रेतायुगामध्ये येणारे असतील तेच येतील. सतयुग आणि त्रेता दोन्हीला मिळून स्वर्ग म्हटले जाते. तरी देखील जे सर्वात पहिले नवीन दुनियेमध्ये येतात तर ते चांगले सुख प्राप्त करतात. बाकीचे जे नंतर येणारे आहेत ते काही ज्ञान घेणार नाहीत. ज्ञान घेणारे सतयुग त्रेतायुगामध्ये येतील. बाकीचे तर येतातच मुळी रावण राज्यामध्ये. ते थोडेसे सुख प्राप्त करू शकतील. सतयुग त्रेतायुगामध्ये तर भरपूर सुख आहे ना. म्हणून पुरुषार्थ करून बाबांकडून बेहद सुखाचा वारसा घेतला पाहिजे. आणि ही अतिशय आनंदाची बातमी सुद्धा लिहा. बाबा म्हणतात की सेवेसाठी तुम्ही कार्ड छापतात ना, तर त्याच्यामध्ये ही अतिशय आनंदाची बातमी लिहा की उच्च ते उच्च बेहदच्या पित्याची आनंदाची वार्ता. तर हे क्लिअर आणि मोठ्या अक्षरांमध्ये लिहिले पाहिजे की बेहदचे पिता, ज्ञानाचे सागर, पतित पावन, सद्गती दाता, गीतेचे भगवान शिव कसे ब्रह्मा कुमार कुमारींद्वारे पुन्हा कलियुगी संपूर्ण विकारी भ्रष्टाचारी पतित दुनियेला सतयुगी संपूर्ण निर्विकारी पावन श्रेष्ठाचारी दुनिया बनवत आहेत. ती खुशखबर येऊन ऐका किंवा समजून घ्या. बाबा म्हणतात, गव्हर्नमेंटला देखील तुमची ही प्रतिज्ञा आहे की आम्ही भारतामध्ये पुन्हा एकदा सतयुगी श्रेष्ठाचारी 100% पवित्रता, सुख, शांतीचे दैवी स्वराज्य कसे स्थापन करत आहोत आणि या विकारी दुनियेचा विनाश कसा होईल हे येऊन समजून घ्या. तर असे क्लिअर लिहिले पाहिजे. कार्डमध्ये म्हणतात असे काही लिहा की जेणेकरून मनुष्य चांगल्या रीतीने समजू शकेल. या प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी कल्पापूर्वीप्रमाणे ड्रामा प्लॅन अनुसार परमपिता परमात्मा शिवाच्या श्रीमतावर सहज राजयोग आणि पवित्रतेच्या बळाद्वारे आपल्या तन मन धनाद्वारे भारताला असे श्रेष्ठाचारी पावन कसे बनवत आहेत ते येऊन समजून घ्या. म्हणतात क्लिअर करून कार्डमध्ये छापायला हवे की जेणेकरून कोणीही समजू शकेल
की हे भिके शिवबाबांच्या मतावर रामराज्य स्थापन करत आहे. रामराज्य स्थापन व्हावे ही गांधीजींची सुद्धा इच्छा होती. वर्तमानपत्रांमध्ये देखील असे पूर्ण निमंत्रण लिहिले पाहिजे. हे जरूर समजावून सांगायचे आहे की प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी आपल्या तन, मन, धनाद्वारे हे कार्य करत आहेत. म्हणजे मग मनुष्य असे कधीही समजणार नाहीत की हे तर भीक किंवा डोनेशन इत्यादी मागतात. दुनियेमध्ये तर सर्व डोनेशनवर चालतात. इथे तुम्ही म्हणता की आम्ही भिके आमच्या तन, मन, धनाद्वारे हे कार्य करीत आहोत. बाबा म्हणतात सच्च्या बाबांसोबत सच्चे बनून राहायचे आहे. आत एक आणि बाहेर दुसरे असेल तर आपले पद भ्रष्ट कराल, आपलेच नुकसान कराल. कल्पांतरासाठी कधीही उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. त्यामुळे यावेळी खूप ॲक्युरेट बनायचे आहे. कोणतीही चूक करता कामा नये. जितके शक्य होईल तितके श्रीमतावर चालायचे आहे. निरंतर आठवण तर अखेरीला राहील. बाबा म्हणतात पुढे चालून जितके तुम्ही जवळ येत जाल, म्हणजे संपूर्ण स्थितीच्या जवळ येत जाल तर साक्षात्कार होत जातील. बाबा प्रत्येकाला दाखवतील की तू असे असे काम केले आहेस. अगदी सुरुवातीला देखील तुम्ही साक्षात्कार केले आहेत. जे सजा भोगत होते साक्षात्कारामध्ये तर ते खूपच ओरडत होते. तर बाबा म्हणतात की तुम्हाला दाखविण्यासाठी त्यांची 100 पटीने सजा कमी केली आहे. म्हणजे बघा बाबा सांगतात की साक्षात्कारामध्ये जी सजा बघितलेली असेल तर ती सजा 100 पटीने कमी करून दाखवली होती. म्हणजे किती मोठी सजा मिळेल. म्हणून बाबा म्हणतात की अशी कोणतीही चूक करायची नाही. बाबा म्हणतात तुम्हा मुलांनी आता असे कोणतेही काम करायचे नाही की ज्यामुळे बाबांच्या सेवेमध्ये विघ्न पडतील. अखेरीला देखील तुम्हाला साक्षात्कार होतील की अशा प्रकारे तू बाबांच्या सेवेमध्ये खूप विघ्न टाकून नुकसान केले आहेस. आसुरी संप्रदाय आहे ना, तर ज्यांनी विघ्न टाकले आहेत त्यांना खूप सजा मिळते. शिवबाबांचा दरबार खूप मोठा आहे. राईट हँड म्हणून धर्मराज देखील आहे. तर त्या आहेत हदच्या सजा. इथे तर 21 जन्मांचे नुकसान होते, पदभ्रष्ट होते. बाबा सर्व प्रकारे सावध करतात. पाहतात की प्रत्येक सेंटर मधले किती भागंती होतात, त्रास देतात, विकारी बनतात. स्कूलमध्ये तर चांगल्या रीतीने शिकले पाहिजे. बाबा म्हणतात त्यांचे प्लॅन म्हणजे दुनियेमध्ये जी गव्हर्नमेंट आहे किंवा दुनियेवाल्यांचे प्लॅन आणि शिवबाबांचे प्लॅन याच्यामध्ये रात्र आणि दिवसा इतका फरक आहे. म्हणतात ते सर्व प्लॅन मातीमध्ये मिसळणार आहेत. नैसर्गिक आपत्ती येतील, धान्य इत्यादी काहीही मिळणार नाही. पाऊस तर पहा कुठे पडतो आणि कुठे तर अजिबातच पडत नाही. किती नुकसान करतो. यावेळी तत्वे देखील तमोप्रधान आहेत, तर पाऊस देखील उलट्या सुलट्या वेळेला म्हणजे कोणत्याही ऋतूमध्ये पडत राहतो. वादळे देखील तमोप्रधान आहेत. सूर्य देखील अशी आग ओकेल काही विचारू नका. या नैसर्गिक आपत्ती ड्रामामध्ये नोंदलेल्या आहेत. तर त्यांची आहे विनाशकाले विपरीत बुद्धी. तुमची आहे बाबांसोबत प्रीत बुद्धी. अज्ञान काळामध्ये देखील सपूत मुलांवर आई वडिलांचे प्रेम असते. म्हणून बाबा म्हणतात की नंबरवार पुरुषार्थ अनुसार प्रेमपूर्वक आठवण. जितकी जितकी सेवा कराल
सेवा तर करायचीच आहे ना. भारताची खास आणि दुनियेची आम. भारताला स्वर्ग बनवायचे आहे आणि बाकी सर्वांना पाठवून द्यायचे आहे शांतीधामला. भारताला स्वर्गाचा वारसा मिळतो आणि बाकी सर्वांना मुक्तीचा वारसा मिळतो. सर्व निघून जातील. हाहाकारानंतर जय जयकार होईल. तर बाबा मुलांना समजावून सांगतात की चांगल्या रीतीने पुरुषार्थ करा. बाबांसोबत सदैव फरमानबरदार, वफादार म्हणजे आज्ञाधारक, प्रामाणिक राहायचे आहे. सेवाभावी बनायचे आहे. ज्यांनी कल्पापूर्वी जशी सेवा केली आहे त्याचा साक्षात्कार होत राहील. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, आतून बाहेरून सच्चे होऊन राहायचे आहे. अभ्यासात कधीही चूक करायची नाहीये. कधीही संशयबुद्धी बनून शिक्षण सोडायचे नाही. सेवेमध्ये विघ्नरूप बनायचे नाही. दुसरा पॉइंट आहे, सर्वांना हीच आनंदाची बातमी सांगा की आम्ही पवित्रतेच्या बळाद्वारे श्रीमतावर आपल्या तन मन धनाच्या सहयोगाने 21 जन्मांकरता भारताला श्रेष्ठाचारी डबल मुकुटधारी बनविण्याची सेवा करत आहोत. वरदान आहे, नेहमी पुण्याचे खाते जमा करणारे आणि करवून घेणारे मास्टर शिक्षक भव. नेहमी पुण्याचे खाते जमा करणारे आणि करवून घेणारे मास्टर शिक्षक भव. विश्लेषण आहे, आपण मास्टर शिक्षक आहोत. मास्टर शिक्षक म्हटल्याने आपोआप बाबांची आठवण होते. बनविणाऱ्याची आठवण आल्याने मी निमित्त आहे हे स्वतः स्मृतीमध्ये येते. विशेष ही स्मृती राहावी की मी पुण्यात्मा आहे. पुण्याचे खाते जमा करणे आणि करविणे हीच विशेष सेवा आहे. पुण्य आत्मा कधीही पापाचा 1% संकल्प सुद्धा करू शकत नाही. मास्टर शिक्षक अर्थात नेहमी पुण्याचे खाते जमा करणारे आणि करविणारे बाप समान. आजचा सुविचार आहे, संघटनाच्या महत्त्वाला जाणणारे संघटनमध्येच आपल्या सेफ्टीचा अनुभव करतात. आजचा अव्यक्त इशारा आहे, निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत राहा. जो जितका निश्चय बुद्धी असेल तितकाच सर्व गोष्टींमध्ये विजयी असेल. निश्चय बुद्धीची कधी हार होत नाही. जर हार होत असेल तर समजले पाहिजे की निश्चयाची कमी आहे. निश्चय बुद्धी विजयी रत्नांमधील मी एक रत्न आहे असे स्वतःला समजायचे आहे. कोणतेही विघ्न आले तर त्याला पेपर समजून पास करायचे आहे. गोष्टींना पाहायचे नाही परंतु पेपर समजून पास व्हायचे आहे. ओम शांती.